ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीये। 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवस करण्यात आलेलं आहे। ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीये। 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून 30 नागरिकांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। गॅस सिलेंडरच्या बाबत ही बातमी असणार आहे। जर तुम्ही पण घरगुती गॅस वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढील काही दिवसांमध्ये गॅस देखील तुम्हाला भेटण्याचं बंद होणार। बऱ्याच नागरिकांना गॅस मिळायचा बंद पूर्णपणे करण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही पण हे काम केले नाही, जर तुम्ही पण हे काम केले तर तुम्हाला तेव्हाच गॅस मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गॅसच्या संदर्भामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करू। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न तुम्ही करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला, जर तुम्ही पण गॅस वापरत असाल घरगुती गॅस, 99% घरांमध्ये देखील घरगुती गॅस वापरला जातो। पूर्णपणे घरगुती काम गॅसच्या मदतीने होतं, पण आता पूर्णपणे गॅस मिळणार नाहीये। गॅस मिळवण्यासाठी तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम करावं लागेल। या सूचना देखील तुमच्यासाठी आलेल्या आहेत। जे नागरिक देखील या सूचनाचं पालन करणार नाही त्यांच्यावर केस सुद्धा होऊ शकते आणि त्यांना पण कायमचा गॅस बंद सुद्धा होऊ शकतो। युद्धामुळे देखील हे दिवस आलेले आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या। जर तुम्ही पण गॅस वापरत असाल आणि तुम्हाला पण गॅस हवा असेल, तर तुम्हाला पण वाटत असेल की गॅस देखील आपल्या घराला मिळाला पाहिजे, आपल्याला देखील गॅस मिळाला पाहिजे, तर तुम्ही देखील एक काम करणं अत्यंत गरजेचे आहे। ज्या नागरिकांकडे गॅस आहे त्या नागरिकांना हा व्हिडिओ देखील तुम्ही शेअर करा, कारण की देखील गॅसबाबत सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची ही बातमी देखील असल्यामुळे जर तुम्ही गॅस वापरत असाल तर तुम्ही पण आता तुमचं कार्डासोबत हे काम पूर्ण करा। हे काम पूर्ण करताच तुम्हाला देखील आता गॅस मिळणार आहे। आता गॅस बाबत एक सर्वात मोठी अट या ठिकाणी घालण्यामध्ये आलेली आहे। जर तुम्ही पण गॅस वापरत असाल, तुमच्या पण घरातील सर्वच्या सर्व कामे गॅसवर होत असेल, तर तुम्हाला पण ही अट बघणं अत्यंत गरजेचे आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती अट बघू। कोणती अट घालण्यामध्ये आलेली आहे? नागरिकांना देखील आता धक्का का बसलेला आहे। जे नागरिक या अटीचं पालन करणार नाही त्या नागरिकांना आता देखील गॅस मिळणार नाहीये। कोणती असणार आहे ती अट? आता जर तुम्ही पण नागरिक असाल भारतातले, तर आता तुम्हाला तब्बल 45 दिवसानंतर गॅस मिळणार आहे। म्हणजेच की तुमचं पण एक कार्ड असेल, आता तुम्हाला पण गॅस देखील समोरून वापर करावा लागेल। गॅसचा वापर देखील तुम्हाला आता जास्त करावा नाही लागणार। आणि ज्या नागरिकांनी हे काम पूर्ण केलेलं नाही, ज्या नागरिकांचे एक काम अधुरे आहे, त्या नागरिकांनी लवकरात लवकर एक काम पूर्ण करून टाकावे, जेणेकरून त्यांना पण अडचण बाधा निर्माण होणार नाही। तर चला, कोणकोणत्या नागरिकांना गॅस मिळणार नाहीये, कोणकोणत्या नागरिकांना 45 दिवसानंतर गॅस मिळणार, कोणते काम करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचे पण ते काम अधुरे असेल तर तुम्हाला पण आता गॅस मिळणार नाही। तुम्हाला पण आता गॅस मिळायचे अजिबात या ठिकाणी बंद होईल आणि तुम्हाला पण गॅस देखील मिळणार नाही। मग तुम्हाला देखील पूर्णपणे कठीणीचे दिवस काढावे लागेल। जर तुम्ही पण तुमचं मुलगा असेल, तुम्ही कुठं जात असाल, शाळेमध्ये असेल, ड्युटीला असेल, तर तुमच्या घरामध्ये गॅस असणं अत्यावश्यक आहे आणि तुमचा पण गॅस पूर्णपणे भरलेला असणं गरजेचे आहे। आजच्या या युगामध्ये गॅसचे सर्वात महत्त्व आहे। आता जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण दर महिन्याला गॅस मिळाला पाहिजे, आपल्याला पण देखील गॅस पूर्णपणे देखील लवकरात लवकर मिळाला पाहिजे, तर तुम्ही पण ही दोन कामे करणं अत्यंत आवश्यक तुमच्यासाठी आहे। ज्या नागरिकांची कामे नाहीये, ज्या नागरिकांनी ही केले नाही, त्या नागरिकांना कायमचा गॅस मिळणं बंद देखील होईल। त्यांचं गॅसचं कार्ड असेल ते पूर्णपणे बंद होईल। जर तुम्ही पण भारतातले नागरिक असाल, तुम्ही पण भारतात राहत असाल किंवा तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये राहत असाल, तर तुम्हाला देखील एक काम करणं गरजेचे आहे। जर तुम्ही पण महाराष्ट्राचे नागरिक असाल तर तुम्हाला देखील तुमचं एक कार्ड घेऊन गॅस एजन्सीमध्ये जावे लागेल आणि हे काम पूर्ण करावे लागेल। आता गॅस पूर्णपणे देखील आता बंद न करता 45 दिवसानंतर देखील नागरिकांना देण्यामध्ये येणार आहे। 45 दिवसानंतर नागरिकांना देखील आता एक घरांना ज्या नावावर देखील गॅस आहे त्यांना देखील तब्बल 45 दिवसाचा टप्पा ठेवून गॅस देखील देण्यामध्ये आलेला आहे। गॅसचे दर वाढले तर वाढले, 60 ते 70 रुपयाने वाढले। त्याचबरोबर देखील आता गॅस मिळण्याचा झालेला आहे। ज्या नागरिकांनी हे काम केले नाही त्यांना देखील आता या जून महिन्यामध्ये एकही गॅस दिला जाणार नाही।
त्यांच्या घरामध्ये आता अडचण निर्माण होऊ शकते, त्यांना देखील आता गॅस मिळू नाही शकत. त्यामुळे जर तुम्हाला पण असं वाटत असेल की अडचण निर्माण झाली नाही पाहिजे आणि आपल्याला देखील पूर्णपणे गॅस मिळाला पाहिजे, तर तुम्हाला पण हे काम करणं अत्यंत आवश्यक या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे. नागरिकांना आता पूर्णपणे हे काम करावंच लागेल. ज्या नागरिकांचं काम अधुरं आहे त्यांना देखील आता गॅस कायमचा बंद केला जाणार, त्यांना देखील आता गॅस दिला जाणार नाहीये. त्यांचं कार्ड असेल त्यांचं कार्ड देखील पूर्णपणे बंद केलं जाणार. आता जर तुम्हाला पण वाटत असेल की आपलं कार्ड बंद झालं नाही पाहिजे, आपले देखील घरातील कामं सविस्तरपणे चालले पाहिजे, आपल्याला देखील पूर्णपणे गॅसचा दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा देखील घ्यायचा आहे. तुम्हाला पण वाटत असेल की गॅस देखील आपल्याला पूर्णपणे मिळाला पाहिजे, तर तुम्हाला पण आता देखील तुमच्या गॅस एजन्सीवर जाऊन तुमच्या त्या गॅसच्या पूर्णपणे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला देखील हे काम पूर्ण करावंच लागेल. ज्या नागरिकांनी हे काम केलं नाही ते कामे त्यांना पूर्णपणे पार पडणं गरजेचे आहे. तर चला ते दोन कोणते असणार आहे महत्त्वाचे कामे, जे दोन महत्त्वाचे कामे देखील पूर्णपणे नागरिकांना पार पाडणं गरजेचे आहे. तर चला यामध्ये एक काम असणार आहे तुमचं महत्त्वाचं म्हणजे बुक करणं. जर तुम्ही पण अगोदर गॅस बुक केला नाही तर तुम्हाला पण आता मिळणार नाही आहे गॅस. आता या ठिकाणी गॅस बुक करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर देखील या ठिकाणी तुम्हाला तुमचं कार्ड घेऊन तुमच्या एजन्सीवर जायचं आणि त्या ठिकाणी त्यांना EKYC पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. गॅस एजन्सीवर जाऊन तुम्हाला पण पूर्णपणे EKYC करणं अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला पण गॅस लागत असेल, तुम्हाला पण वाटत असेल की दर 45 दिवसांनी आपल्याला देखील गॅस मिळाला पाहिजे, तर तुम्ही पण हे दोन कामे करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पण पूर्णपणे गॅसचा लाभ मिळेल आणि गॅस देखील तुम्हाला मिळेल. भेटूया दुसऱ्या मध्ये. हे दोन कामे करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.